तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आहे. कारण जो काही जुलै महिना 20वा हप्ता आहे, जुलै महिन्याचा हप्त्याचं वाटप कधी होईल, वाटप वितरण कधी सुरू होईल, कधी 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळेल, या गोष्टीची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या. आणि बघा आता 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे, सोबतच रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाला सुद्धा लाडक्या बहिणींना वाटपाची 1500 रुपयाची गरज आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या महिन्यात जास्त आतुरता होती की लवकर वाटप सुरू झाला पाहिजे. तर फायनली लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. कारण शासनाचा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आजच GR आलेला आहे. GR मध्ये किती निधी मंजूर झाला, कोणत्या महिन्यासाठी मंजूर झाला, सर्व तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा दर महिन्याला GR येत असतो आणि त्या GR चा निधी महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर 4 ते 5 दिवसात वाटपाला सुरुवात होते. तर सर्वात आधी तुम्हाला GR या ठिकाणी दाखवतो. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता वर्ष 2026-27 या वर्षासाठी निधी वाटप करण्याबाबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दर महिन्याला GR येतो, त्यानंतर वाटपाला सुरुवात होते. तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 12 ऑगस्ट 2026. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजचीच तारीख आहे. कोणत्या महिन्यासाठी, तर जुलै महिन्याच्या हप्ता वाटपासाठी, जुलै महिन्याच्या हप्ता वाटपासाठी GR आलेला आहे. किती निधी मंजूर झाला, तर बघा या ठिकाणी 309 कोटी रुपये, 309 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही विभाग आहे, महिला व बाल विकास विभाग, त्या विभागाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यात यावा आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींना या निधीचा वाटप लवकरात लवकर करण्यात यावा. तर आज GR आलेला आहे. तर GR आल्यानंतर बघा 5 ते 6 दिवस किंवा 4 ते 5 दिवस वाटप सुरू होण्यासाठी लागतो. कारण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जो काही निधी मंजूर केला जातो, तो महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. आता यामध्ये कोणत्याच प्रकारची सुट्टी नाही किंवा हॉलिडे नाही. 15 तारखेच्या आज जर हा निधी जमा झाला तर 15 ऑगस्टच्या आधी तुम्हाला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होण्याची 100% शक्यता आहे. पण GR चा निधी लवकरात लवकर ट्रान्सफर झाला पाहिजे आणि जे काही तांत्रिक प्रक्रिया आहे ते शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी आणि जो काही GR आहे त्याचा निधी ट्रान्सफर करून लवकरात लवकर शासनाने वाटपाला वितरणाला सुरुवात करावी. ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला असेल त्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळेल. यापैकी काही बहिणी अशा आहे की अजूनही KYC पडताळणी किंवा पुनर्चौकशी पुनर्पडताळणी जसं शासनाने सांगितलं होतं, महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं होतं की पुनर्पडताळणी आम्ही करणार आहे. तर या पडताळणीमधून सुद्धा काही बहिणी जर त्यांचे अर्ज पुन्हा अप्रूव्ह करण्यात आले असेल तर त्या बहिणींना सुद्धा जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप होईल. फायनली GR आलेला आहे, खुशखबर आलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.